हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. बरेच दिवस झाले तुमच्यासोबत बोलायला जास्त वेळच मिळाला नाही, कारण इगतपुरीला गेले होते आणि तिकडचेच व्लॉग्स येत होते. तर आत्ता मी घरी आलेलो आहे, म्हणजे अगदी 4-5 दिवस झाले आणि मुलींमुळे मला इतका तसा काही वेळ मिळत नाही की मी शूट करेल, व्लॉग बनवेल वगैरे. पण जसा वेळ मिळतो, जसं शक्य होतं तसं सगळं शूट करण्याचा आणि ब्लॉग वगैरे बनवण्याचा प्रयत्न करते. तर नंदिनीला जरा सर्दी वाटत होती, जरा सर्दी आणि खोकलाही होता, म्हणून तिला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो होतो आणि सोबत पिल्लूला पण घेतलं, म्हणजे शार्वीला. कारण जरा म्हटले संध्याकाळचा वेळ झालेला आहे तर बाहेर फिरून घेऊ. हल्ली सततच ऊन पावसाचा खेळ चालूच असतो. कधी ऊन असतं तर कधी लगेचच पावसाला सुरुवात होते आणि असंच काही वातावरण असतं. मग त्याच्यामुळे म्हटले पटापट जाऊ आणि लवकरच घरी निघून येऊ. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सर्दी खोकला आहे तर मग तो घरीच रिपेअर करावा, कशाला लगेच डॉक्टरकडे जायचं. पण नंदिनीची तब्येत म्हणजे थोडं जरी काही झालं की लगेच जास्त होऊन जाते. मग त्यामुळे आम्हाला फार भीती वाटते आणि आधी तिचं बऱ्याच वेळा असंच झालेलं आहे. थोडंसं दुर्लक्ष झालं की तिचा आजार पण वाढून जातं. मग त्याच्यामुळे आपण पहिले डॉक्टरांचा सल्ला घेतला की ते जरा मला बरं वाटतं. मग त्याच्यामुळे आम्ही तिला लगेचच डॉक्टरांकडे घेऊन येतो, म्हणजे कमी काही असेल थोडक्यात थोडं तर ते पटकन बरं होऊन जातं. डॉक्टरांच्या इथे थोडासा वेळ लागला आणि पार संध्याकाळची वेळ होऊन गेली आणि आमचं अचानक ठरलं की आपण किराणा मालाचं सामान जे आहे महिन्याभराचं, तर ते भरून घेऊ आणि त्यामुळेच आम्ही निघालो. आमच्या घरापासून अगदीच 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर एक दुकान आहे, एक मोठं जरा शॉप आहे, पटेल मार्ट म्हणून. तर तिथे जायचं आम्ही ठरवलं आणि त्यामुळे तिथून ऑटो घेतली आमच्या घरापासूनच आणि मग तिथे जाऊन पोहोचलो. घरातून निघताना आम्ही फक्त फिरायला निघालो होतो, पण अचानक आमचं किराणा माल घ्यायचं ठरलं आणि त्यामुळे आम्ही पटेल मार्टलाच गेलो. वाशिमच्या वेस्ट साईडला पटेल मार्ट आहे. मग तिथे गेल्यानंतर अगदीच नवीन वाटत होतं, म्हणजे कसाराला असे मोठे मोठे शॉप्स नाही आहेत आणि इकडे आल्यापासून मग विचार केला की आपण एकदा तरी जाऊन येऊ. पण असं आज काही ठरवलेलं नव्हतं, पण सडनली प्लॅन झाला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. शार्वीला दादांकडे दिली, म्हणजे तिला झोप आली होती. मग दादाईंनी दादा घेऊन गेले आईंकडे तिला. आईंनी तिला झोपवली वगैरे. नंदिनी इकडे आल्यानंतर फारच एक्सायटेड होती. हे सगळं नवीन नवीन, ती पहिल्यांदाच असं ट्रॉली वगैरे या सगळ्या गोष्टी बघत होती आणि ती खूप खुश होती. एरवी आपण बाकी इतर दुकानांमध्ये जातो तर तिथे आपल्याला असं मिळत नाही की स्वतःच्या हाताने वस्तू घ्यायच्या आणि मग त्या आपल्या आपल्या ट्रॉलीमध्ये आपण जमा करायच्या. पण इथे असं वेगळं आहे आणि नंदिनी पहिल्यांदाच अशी आली होती आणि माझी भाची म्हणजे श्रावणी, तीसुद्धा हे पहिल्यांदाच नवीन बघत होती. मग त्याच्यामुळे त्या मुलींना खूप जास्त आनंद होत होता आणि त्यांना असं झालं होतं की हे घेऊ की ते घेऊ. मग तसं त्यांचं चालू होतं. सोबत मला जी किराणा मालाची यादी केलेली नव्हती, मग ज्या गोष्टी मला आठवत होत्या की आपल्याला महिन्याभरामध्ये कुठलं सामान लागतं, म्हणजे ते किराणा मालाचं सामान असो, म्हणजे अगदी छोट्या मोठ्या गोष्टींपासून तर अगदी हँडवॉश झालं, शॅम्पू झाले, या सगळ्या गोष्टींपासून. तर मग त्या सगळ्या गोष्टी आठवून एक एक मी घ्यायला सुरुवात केली. एरवी आमच्या घराच्या जवळच एक शॉप आहे, तिथूनच आम्ही किराणा मालाचं हे सर्व सामान भरत असतो. अगदी 2-3 महिन्याचं किराणा सामान आम्ही एकाच महिन्यामध्ये भरून घेतो, म्हणजे पुढचे 2-3 महिने बघायलाच नको. आणि यावेळेस मग मी तेच ठरवलं, जी किराणा मालाची यादी मी घरी नेहमी बनवते दुकानदाराला देण्यासाठी, मग ती लक्षात होती आणि तेच आठवून मग मी एक एक सामान खरेदी करायला लागले. पण जेव्हा आपण इकडे अशा दुकानांमध्ये येतो जिथे असे अवेलेबिलिटी असते, तर मग आपण एक सामान घ्यायच्या ऐवजी 2-3 सामान एक्स्ट्रा घेऊन जातो.
तसे इथे छान छान अशा वस्तू बघायला मिळाल्या, ज्या की आपल्याला इतर दुकानांमध्ये, साध्या दुकानांमध्ये बघायला मिळत नाही आणि क्वालिटी पण वेगवेगळी होती. मग त्याच्यामुळे जरा छान वाटलं. तसेच इथला जो स्टाफ होता, तर तो स्टाफ पण खूप मनमिळाऊ आणि हेल्पिंग वाटत होते. म्हणजे आपल्याला एखादी जर कुठली गोष्ट अडली, एखादी वस्तू मिळत नसेल, तर मग ते शोधून वगैरे देत होते. असा इथला स्टाफ होता. आता साधारण 2 महिन्याचा किराणा मला भरायचा होता. तर मग ह्या 2 महिन्याच्या किराण्यामध्ये ज्या आपल्याला डाळी वगैरे लागतात, कडधान्य लागतात, तर मग या सगळ्या गोष्टी मी घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये तूर डाळ म्हणा, मसूर डाळ, मूग डाळ या सगळ्या गोष्टी. कडधान्यांमध्ये पण जे मूग, मटकी, मठ या सगळ्या वस्तू असतात, ज्या आपल्याला महिनाभरासाठी लागतील. तर या वस्तू घ्यायला मी सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये यूज करतो, त्या गोष्टी आपल्याला घेणं गरजेचंच असतं. नाहीतर आयत्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट लागली, एखादं सामान लागलं, तर मग आपली नसती धांदळ उडते. मग त्याच्यामुळे असं महिन्याभराचं किंवा महिना 2 महिन्याचं आपण जे रेशन आहे ते भरतो, तर मग ते जरा सोयीस्कर आणि योग्य वाटतं. माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरीसुद्धा हेच असायचं. म्हणजे अगदी महिना 2 महिन्याचे रेशन, किराणा मालाचं सामान एकत्रित भरलं जायचं. आणि इकडे आल्यानंतर आईंचंही तेच होतं. म्हणजे सासरीसुद्धा हेच आहे, एकत्रितच किराणा मालाचं सामान भरलं जायचं. मग त्याच्यामुळे ही सवय मला फार पूर्वीपासून आहे. इथे जे मी आधी पॅकेट्स घेतलेले होते डाळींचे वगैरे, तर ते तिकडे मध्ये होते. म्हणजे अगदी 1 किलोचं पॅकेट होतं, त्यानंतर 500 ग्रॅमचे पॅकेट होते. तर 1 किलो, अर्धा किलोचे ते पॅकेट बघितले आणि त्यानंतर बघितलं की काही अशा सुट्ट्या डाळी पण इकडे आहेत. म्हणजे सुट्ट्या वस्तू, म्हणजे त्याच्यामध्ये डाळी आहेत, कडधान्य आहे, साखर, शेंगदाणे, साबुदाणे या सगळ्या गोष्टी, ज्या आपल्या किराणा सामानातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. मग किमतीमध्ये पण बरीच तफावत होती. जे प्रोडक्ट्स आपण जे पाकीट बंद आहे, तर अगदीच ते आणि जे सुट्टे मिळत आहेत त्याच्यामध्ये अगदीच काही रुपयांचा फरक होता. पण मग क्वालिटी ही महत्त्वाची आहे. मग त्याच्यामुळे काही पाकिटांमधले जे आहे पॅकेट बंद, ते क्वालिटीमधले मग त्या काही वस्तू घेतल्या. आणि मला फार पूर्वीपासून ही सवय आहे. म्हणजे अगदी मम्मीसोबत किराणा भरायला जायची, तर तेव्हासुद्धा ह्याच सवयी होत्या. प्रत्येक गोष्ट बघून घ्यायची. मग अगदी ते तांदूळ, डाळ या वस्तू असो किंवा मग बाकी छोट्या मोठ्या वस्तू, प्लस त्यांच्या प्राईस, किती वस्तूंची म्हणजे कोणत्या वस्तूची काय प्राईज आहे आणि मग त्यामध्ये किती फरक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला किती फरक पडतो, किती डिस्काउंट मिळतो, या सगळ्या गोष्टी बघण्याची सवय मला फार पूर्वीपासून आहे. आणि त्याचा फायदा कधी कधी होतो आणि तसंच आपला वेळही तितका जातो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण बघतो, पण मग काय करणार, आदत से मजबूर. मग त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट बघूनच घ्यावी लागते. श्रावणी तिच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या मामाकडे आलेली आहे. मग म्हटलं तिला पण जरा फिरवून आणू आणि ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी ती पण शिकते आहे माझ्याकडून. म्हणजे मामीसोबत फिरताना तिला पण खूप आनंद होतो. आणि हे नवीन नवीन असे दुकानं झाले किंवा बाकी इतर गोष्टी, म्हणजे स्वयंपाक वगैरे या सगळ्या गोष्टी, हे तिला आवडतं माझ्याकडून शिकायला आणि ती खूप छानपणे मस्त शिकण्यासाठी उत्साहित असते. मग त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतं आणि तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला पण मज्जा येते. तिचं प्रत्येक सुट्ट्यांमध्ये इकडे येणं नेहमी असतं आणि म्हणजे माझ्याकडे नेहमी येणं असतं. तर मग त्याच्यामुळे तिचं आणि माझं बॉन्डिंग भरपूर छान आहे. आणि मग स्वयंपाक असो किंवा बाकी इतर गोष्टी, तिचं आणि माझं बाकीचे इतर कामांमध्ये मदत किंवा अशा छोट्या मोठ्या स्वयंपाकामध्ये मदत, तर मग हे तिचं आणि माझं चालूच असतं. तसंच मुलींनाही तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. त्यांची ती खूप फेवरेट दीदी आहे आणि दीदीसोबत टाईम स्पेंड करायला त्यांना खूप मजा येते.
अगदी मिठापासून ते पिठापर्यंत या सगळ्या गोष्टी घेणं इतकं गरजेचं वाटतं. मग जितका वेळ मिळेल तितकं पटापट मी सगळं घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण शार्वीला घरी सोडलं होतं. मग त्याच्यामुळे जास्त वेळ घालवून चालत नव्हता. मग पटापट सगळं घ्यावं म्हटलं. छान क्वालिटी आणि छान क्वांटिटीही मिळाली आणि खरंच खूप छान अनुभव होता. पहिल्यांदाच इथे आल्यानंतर वाशिंदमध्ये या सगळ्या किराणा मालाच्या वस्तू इतक्या छान मिळाल्या, तर त्यामुळे जरा बरं वाटलं. आणि आपण जे ठरवून येतो त्यापेक्षा अधिक वस्तू इथून घेऊन जातो, कारण आपल्याला इतक्या चांगल्या चांगल्या वस्तू बघायला मिळतात, तर मग आपलं घ्यायचंही मन होतं. आणि मग पटकन बिलिंग काउंटरला आलो, बिलिंग वगैरे केलं. जितकी अमाऊंट झाली होती त्या सगळ्या अमाऊंट पेड केल्या. सगळ्या वस्तूंचं व्यवस्थित चेकआउट करून घेतलं, कशा आहेत काय आहेत हे सगळे इथली प्रोसिजर त्यांची सुरू झाली. जो स्टाफ होता त्यांनी खूप छान पद्धतीने सगळं हँडल केलं. म्हणजे त्यांची जी प्रोसिजर असते तर ते त्यांचं मॅनेजमेंटद्वारे जे काही असतं काम ते चालू असतं. आणि बिल वगैरे झालं आमचा आणि त्यानंतर आम्हाला घरी निघायचं होतं.
त्यांनी स्टाफने बरीचशी माहिती दिली, जसं की फ्री होम डिलिव्हरी वगैरे आहे आणि त्यानंतर त्यांचा एक ॲप पण आहे पटेल मार्टचा, की ज्याच्यावरून आपण एकदम मस्त आपण घर बसल्या सगळी शॉपिंग करू शकतो आणि त्याचीही ते फ्री होम डिलिव्हरी देणार. आणि हीच खरंच सुविधा खरंच खूप छान वाटली त्यांची. नंदिनी जरा थकली होती, मग त्याच्यामुळे म्हटले लवकर घरी जाऊ. तिलाही भरपूर झोप आली होती, रात्रीचे 9 वाजत आले होते आणि मग आम्ही रिक्षा पकडून घरी निघालो. आणि शार्वी पण घरी गेल्यानंतर उठली होती, मग तिला जवळ घेतली. बराच वेळ ती मम्मापासून लांब होती, अगदी 1-2 तास. तर मग त्याच्यामुळे ती पण जरा थोडीशी चिडचिड करायला लागली होती. मग तेवढ्यात बरं झालं लवकर मी घरी आले. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो स्टे ट्यून्ड फॉर अनदर व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.